एव्हरीबडी, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर मी गायत्री माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर ॲक्च्युली आज आहे मंगळवार आणि नवरात्रीचा 9वा दिवस. माझा पण उपवास आहे. तर उपवासानिमित्तच आज काहीतरी वेगळं बनवणार आहे, ते तुम्हाला मला आज दाखवायचं आहे. आणि प्री प्रोसेस तर मी करून ठेवलेली आहे, तुम्हाला दाखवतेच मी. तर स्पृहाला टिफिनला चिले दिले, बेसन पीठचे चिले आणि गुळाचा एक चिला दिला आहे. म्हणजे गव्हाचं पीठ गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून आपण जे करतो युजली ते दिले तिला मी 2. आज चपाती काही दिली नाही, कारण एक्स्ट्रा झाला असतं म्हणून दिलं नाही. तसं पण ती फास्ट जेवण करत नाही, त्याच्यामुळे तिचा टिफिन फिनिश होत नाही, रिटर्न येतो. तिची फेवरेट भाजी असली तरी सुद्धा टिफिन रिटर्न येतो, बिकॉज ती खूप स्लो खाते, तिला अजून सवय झालेली नाही आहे. तर मी आज काहीतरी वेगळं बनवते, मी तुम्हाला दाखवते. आणि टिल देन स्टे ट्यून. एक बटाटा किसून घेतला आहे, किसून आणि स्वच्छ धुवून घेतला आहे. हे बघा, त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे. हा आहे स्वीट पटाटो, आपलं रताळं अर्ध घेतलं आहे. हे बघा, अर्ध रताळं तसंच ठेवून दिलं आहे मी. अर्ध घेतलं आहे कारण ते मोठं होतं जरासं. तर अर्ध रताळा किसून घेतला आहे. आणि इकडे साबुदाणा आणि आपली वरई, दॅट मीन्स आपली भगर, ते भिजत ठेवलं आहे मी केव्हाचं पाण्यामध्ये. ते आता भिजलं आहे, ते दळायचं. आणि हे छोले संध्याकाळी मला स्पृहाला बनवायचे, मला कन्यापूजन करायचं संध्याकाळी, त्याच्यासाठी केलं आहे मी ते. तर ते अजून भिजले नाही आहे, त्याला टाईमच लागतो. तर ते साईडला ठेवून देऊ. आता हे बनवणार आहे आणि माझी स्पृहा माझ्यासोबत हेच खाणार आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा काही वेगळं बनवणार नाही, कारण की तिला याचे मी जे बनवणार आहे ते ती खाऊ शकते. सो दॅट बघत राहा गाईज. आता ॲक्च्युली टाईम काय झाला आहे, आता असा टाईम झाला आहे की तिला स्कूलवरनं मला आणायला जायचं आहे. तर त्याच्यानंतरच मी प्रोसेस स्टार्ट करू शकते, बिकॉज जर स्टार्ट केली तर मिडलमध्ये सोडून मला जावं लागेल. सो दॅट मी आधी तिला घेऊन येते आणि मग प्रोसेस करते. आम्ही दळण दळायला आलो आहोत, म्हणून जरा आवाज आहे. तर जस्ट आता आलो आम्ही आहोत दळण घेऊन, आणि आता मी प्रोसेस करणार आहे मी काय बनवते ते. हे बघा, साबुदाणा भगर दळली आहे, ती टाकली इथे. गाडा आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हा बटाट्याचा केस टाकलाय. आणि आता इथे शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घेतले, शेंगदाणे आणि हिरवी मिरची दळून घेणार आहे. आणि सुरुवातीला थोडीच टाकणार आहे, बिकॉज स्पृहाची फिक्की असणार आहे म्हणून. आणि नंतर मग मी सगळं माझ्यासाठी टाकून घेईन. हे बघा, सगळं मिक्स झालंय. आता मी थोडंसं गाढं केलंय. आणि ही उरलेली जी चटणी आहे ना, शेंगदाणे हिरवी मिरचीची, ज्याचं मी थोडंसं माझ्यासाठी सेपरेट बट्ट करून घेणार आहे, झिरकं टाईप थोडंसं. आणि इकडे बघा, हे असं घट्ट झालंय. आता तुम्ही बघतच राहा मी काय बनवते. तर इकडे आहे, लक्षात आलंच असेल तुमचं. तर मी आता बनवत आहे इडली. आता याला ऑइल ग्रीजिंग करून घेते आणि मग ठेवते. मग झाल्यावरच भेटूयात. मी असे भरून दिलेले आहेत इकडे आणि इकडे 2 पात्र. आता स्टीम करायला ठेवते. इडली पात्रामध्ये इडल्या लागलेल्या आहेत, बघूयात कसं होतंय आता. तर हे बघा, मस्त झालेत की नाही. तर आता मी हे थंड करून घेईल आणि थंड झाल्यानंतर काढणार आहे. खूप छान झालेत. मी चमच्याने थोडं करून बघितलं इथे, तर खाली काही लटकलेले वगैरे नाहीये, खूप इझिली निघतील असे झालेले आहेत. तर हे जे दिसतंय ना साईडला, तर हे पण फक्त साईडलाच आहे, याचा काही अफेक्ट नाही करत आहे ते इडली काढण्यासाठी. पूर्ण काढल्यानंतर दाखवते. हे गाईज, तर माय रेसिपी इज कम्प्लिटली सक्सेसफुल. तर तुम्हाला दाखवते मी. मला वाटलं होतं आधी की फेल नको जायला. तर यू कॅन सी इडली, दिस इज इडली. अँड मला डाऊट काय होता की याच्यामध्ये मी साबुदाणा, मला असं वाटलं की साबुदाण्याची क्वांटिटी मी जास्त टाकली आहे, तर होणार नाही असं वाटलं होतं मला. तर हे तुम्ही बघू शकता. हे बघा, इडली आहे यार, लिटरली मैंने बना दिया यार. हे बघा, मी स्वतः इन्व्हेंट केलेली रेसिपी आहे. काही नाही, भगर आणि साबुदाणा टाकून बनवली इडली. अजून सगळ्या दाखवते, एकच नाही. हे बघा, ही दुसरी. खूप वाफ निघते, तुम्ही मागून बघू शकता. पुढून तर थोडं मेसच राहणार आहे, बिकॉज तिच्यामध्ये मटेरियल बटाटा, स्वीट पोटॅटो वगैरे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यात. अजून दुसरी पण दाखवते. ही बघा, इडली. आय एम सो हॅप्पी की मी सक्सेसफुल झाली, की मला खूप आनंद होतो, लाईक अ बेबी. हे बघा, बघू शकता. आणि अजून
एका भांड्यामध्ये 7 इडल्या असतात माझ्या. सगळ्या सक्सेसफुल झाल्या. हे बघा, कोणतीही तुटली नाही, काहीच नाही, काहीच नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता. बट एवढं आहे की ती इझिली ब्रेक होईल. खूप जास्त वेळ सस्टेन नाही करणार. ब्रेक होईल म्हणजे अशी ब्रेक केल्यावर ब्रेक होईल. हे बघा, तुम्हाला मी तोडून दाखवलं. हे बघा, इडली. नाउ आय कॅन मेक इट एव्हरी टाइम. सक्सेसफुल झाल्यावर ना असं वेगळीच फिलिंग येते यार. सिरियसली. तुम्हाला आता बॅक कॅमेराने प्लेट दाखवते. बघा, इडली सक्सेसफुली कम्प्लिटेड. या सगळे जेवायला. उपवासाचं